नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनिधी ग्रँडमास्टर आणि एंजल थेरपिस्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? मस्त. गुड. काय वाटतं स्मिता मॅम, कसे आहात? लग्नाची तयारी चालू आहे ना. साखरपुडा पुढच्या आठवड्यात आहे, 16 तारखेला. या मॅडम. हो हो यो. हा. त्याच्यामुळे मी तुमचे क्लास जॉईन करायचं असते, पण हे सगळं रोजचं काय ना काय, हे आण ते आण, त्याच्यात लागले. ओके एक ओके. लग्न झाले की मग परत सगळं तुटले ना, लिंक तुटले, प्रॅक्टिस तुटले, हेक्टिक हम्म. चालू आहे. त्याच्यामुळे एकदा म्हटलं की जानेवारी संपला की मग हम्म. रुटीन येणार असं. आज चला. म्हटलं चला जरा असं आहे वेळ, तर आज घरात आहे तर जॉईन करू असं. तुम्ही कशा आहात मॅडम? मस्त मस्त छान आहे. चला, आज आपण पेंडुलम डाउजर. कुणी ऐकलेलं आहे का पेंडुलम म्हणजे काय? डाउजर, पेंडुलम डाउजर ऐकलेलं आहे का? आणि ज्यांच्या जवळ असेल पेंडुलम डाउजर तर ते घेऊन बसावे. आणि ज्यांच्या जवळ नाही आहे त्यांना मी शिकवणार आहे की हा स्वतःचं पेंडुलम डाउजर आपण कसं बनवू शकतो. ओके. कधी कधी असं होतं ना की आपल्याला पेंडुलम आपल्याला आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरे प्रदान करत असतो. कसं? तर ते आपण समोर बघूयाच. पण बघा एखादी वेळा कसं होतं की मला ही गोष्ट करायची आहे. मन म्हणतं की ही गोष्ट कर आणि अ, असं वाटते की करायला नको. म्हणजे ही गोष्ट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. आपण दोन्ही गोष्टीच्या मधामध्ये अडकलेलो असतो. आणि तेव्हा आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. बरोबर? योग्य मार्गदर्शन आपल्याला मोठे देतातच, पण तरी आपण सॅटिस्फाईड नाही राहत, की खरंच म्हणजे हे करणं योग्य आहे की नाही. तर पेंडुलम डावजर आपल्याला योग्य मार्गदर्शन देत असतो. आणि पेंडुलमच्या माध्यमातून आपण आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आपण मिळवू शकतो. ओके. मी तुम्हाला तुमचं स्वतःचं पेंडुलम डावजर बनवायला शिकवणार आहे. तर तुम्हाला एक दोरा लागणार आहे. म्हणजे जे आपण सुई धागा, जो दोरा असतो तो दोरा आणि हाताची अंगठी किंवा असं छोटस एक वेट वाली वस्तू, म्हणजे अंगठी असेल तर बेस्ट आहे, किंवा छोटी आपल्या ताल्याची चाबी असते छोटीशी ती, किंवा असं वजन ज्याला असं असतं थोडं, ती अशी आपल्याला छोटी एक वस्तू आणि दोरा स्वतःचे पेंडुलम डावजर बनवण्यासाठी. आणि ज्यांच्याजवळ पेंडुलम डावजर असेल तर त्यांनी घेऊन बसावे. आता आपल्याला हे बघा, पेन डाउजर अशा पद्धतीचे असतात. हे बघितले आहे या आधी कुणी? दिसत आहे? डाउजर हे क्रिस्टलचे असतात आणि मेटलचे सुद्धा असतात. हे बघा, हा क्लिअर क्वार्ट्जचा डाउजर आहे आणि हा रोज क्वार्ट्जचा डाउजर आहे. म्हणजे क्रिस्टलचे डाउजर आहेत हे. अशा पद्धतीचे वेगळे वेगळे डाउजर तुम्हाला मार्केटमध्ये मिळायला बघणार. मेटलचे वापरले जातात, क्लिअर आणि आपल्या क्रिस्टलमध्ये भरपूर प्रकारचे असतात. ब्लॅक टर्मिलाईनचं वेगळं असतो, क्लिअर क्वार्ट्जचं वेगळं असतो, रोज क्वार्ट्जचं वेगळं असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपले डाउजर्स असतात. आणि आपल्याला मार्केटमध्ये जे प्लास्टिकचे, म्हणजे तुम्हाला क्रिस्टल म्हणून अशा प्लास्टिकचे सुद्धा देत असतात. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला म्हणेन की क्रिस्टलचे आहे, पण तुम्हाला ते क्रिस्टलचे आहे का आधी हे चेक करूनच ते घ्यायचे आहे. कुठलंही डाउजर घ्यायचं नाही. ओके. सगळ्यांनी घेतलेलं आहे का? सॉरी, दोरा आणि अंगठी. आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत. सुवर्णा मॅम प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. वंदना मॅम स्विच ऑन युअर व्हिडिओ. आपल्याला सुई नाही घ्यायची आहे. ओके. दोरा आणि अंगठी असेल तर बेस्ट आहे. कुठलीही अंगठी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. घेतलेला आहे दोरा आणि अंगठी तर सगळ्यांच्या जवळ. सुवर्णा मॅम काय बघताय? घ्या ना, प्रॅक्टिकल नको नाही करायचे तुम्हाला.
इंटरेस्ट नाही आहे का तुम्हाला डावजर शिकायला? बघा, तुमच्या प्रश्नांची उत्तरे आपण मिळवणार आहोत आत्ता. वंदना मॅम, स्विच ऑन युअर व्हिडिओ. तिला लवकर लवकर घेऊन बसा. आपल्याला सुई नाही घ्यायची, ओके? आपली जी अंगठी असते तिला काढून याला फक्त दोरा बांधायचे आहे, आणि दोरा खूप लांब नको. याला असं दोरा बांधायचे आहे, एवढं लांब असू द्या फक्त. हे बघा, एकच मिनिटं. जसं याला तुम्ही इथे बांधलेलं आहे, आणि एवढंच लांब असू द्या. एवढं असं ठेवायचं आपल्याला. दिसलं माझं? दिसत आहे हे? इतकंच लांब असू द्या, खूप लांब नको. येस, पल्लवी मॅमचं छान पडलं. गुड. ओके. आणि आपल्याला कोरा पेज आणि पेन पण लागणार आहे. वही पेन असेल ना तुमच्या जवळ? वही पेन घ्या. वही पेन आणि डावजर. चला या पटकन. सर्वांनी बनवलं आहे डावजर आपलं? ओके, गुड. आता आपण खूप लांब नका घेऊ मॅम धागा. मी तुम्हाला इथे सांगणार आहे. खूप लांब नको, म्हणजे आपल्याला इतकं, हे बघा, इतकं फक्त लांब पाहिजे. इतकंच लांब. ठीक आहे. हे दिसत आहे सर्वांना? ओके, तुम्हाला पण एक हे करायचे आहे. आधी एक अशी रेख आखून घ्या. आता जे तुम्ही तुमचं डावजर बनवलेलं आहे, ओके, त्याला आपण कनेक्ट करूया स्वतःशी आणि ब्रह्मांडाशी, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमचं डावजर तुम्हाला देणार आहे. ओके. मग आपल्याला काय करायचे आहे? जे रेकी शिकलेले आहे त्यांनी रेकीची प्रार्थना करा, आणि रेकीचे सगळे सिम्बॉल तुम्ही टाकू शकता या डावजरवर. आणि जे रेकी शिकलेले नाही आहे, म्हणजे जे रेकी साधक नाही आहेत, त्यांनी काय करायचं आहे? तर या पेंडुलमला असं हातात पकडायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी ब्रह्मांडाची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि रेकी शिकलेल्यांनी रेकीची प्रार्थना करायची आहे. ओके. मग आता काय करायचे आहे? याला हातात घ्या आणि म्हणा, हे ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्ती. याला असं हातात घ्या. हे ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्ती, मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे प्रदान करा. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हे दिव्य ब्रह्मांडीय शक्ती, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे अचूक प्रदान करा. आता या क्षणी माझ्याशी आणि माझ्या या डावजरशी कनेक्ट व्हा.
आता या क्षणी माझ्याशी आणि माझ्या या डाउझरशी कनेक्ट व्हा. हे ब्रह्मांडीय शक्ती आता या क्षणी माझ्याशी आणि माझ्या या डाउझरशी कनेक्ट व्हा. हे ब्रह्मांडीय दिव्यशक्ती आता या क्षणी माझ्याशी आणि माझ्या या डाउझरशी कनेक्ट व्हा आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरे अचूके प्रदान करण्यास मला सहकार्य करा. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे अचूके प्रदान करण्यास मला सहकार्य करा. मला सहकार्य करा. मला सहकार्य करा. मला सहकार्य करा. थँक्यू 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 डाउझरला याला थँक्यू म्हणायचे आहे. मी स्वतःची आणि या डाउझरची आभारी आहे. ठीक आहे. आता आपण जी रेष आखलेली आहे, जी आडवी रेष आखलेली आहे, एक मिनिट. ही आपण आडवी रेष आखली, सगळ्यांनी आखलेली आहे का अशी आडवी रेष? ओके. डाउझरला पकडण्याची पद्धत बघा ही आहे. या दोन बोटांच्या मधामध्ये आपल्याला पकडायचं आहे. हे बघा, दिसत आहे? या दोन बोटांच्या मधामध्ये असं पकडायचं आहे. कुणी असं पकडतात, कुणी असं पकडतात. याला आपल्याला अशा पद्धतीने पकडायचं आहे. आता या डाउझरला तुम्ही जी कमांड देणार आहे, तुमचं डाउझर तुमचं ऐकणार आहे आणि कुणीही स्वतःच्या हाताने या डाउझरला हलवायचं नाही. ओके, कुणीही डाउझरला स्वतःच्या हाताने हलवणार नाही आहे. ज्यांनी रेष आखलेली आहे ते आता हे डाउझर आडव्या रेषेत फिर. माझा एक मिनिट, मी ना पूर्ण दाखवते. माझा हात आणि हे सर्वांना दिसत आहे? थोडं अंतर ठेवा. हे डाउझर आडव्या रेषेत फिर. 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 आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. हे डाउझर आडव्या रेषेत फिर. आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. आणखी आणखी आणखी. स्टॉप डाउझर, स्टॉप 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 स्टॉप. डाउझर स्टॉप स्टॉप स्टॉप. या प्रकारे तुम्हा सर्वांना याला कमांड द्यायची आहे. डाउझरला म्हणा, हे डाउझर आडव्या रेषेत फिर. हे डाउझर आडव्या रेषेत फिर. आपण आडवी रेष आखलेली आहे आणि बघा डाउझर तुमचं ऐकतो आहे का? तुम्हाला स्वतःला हलवायचं नाहीये. तुम्हाला काय वाटेल, जर मी तुम्हाला जर शिकवलं नसतं तुमचं डाउझर बनवायला आणि तुमच्या समोर मी हे केलेलं असतं, तुम्हाला काय वाटलं असतं की मॅम तुम्ही स्वतःच्या हाताने हलवताय का? होतं कधी कधी असं. म्हणून तुम्हाला ही प्रॅक्टिकल करायला लावावं लागतं की खरंच फिरतं का. कुणाकुणा डाउझर फिरला आहे थम्सअप करा. हे सुवर्णा मॅमचं फिरलेलं आहे, स्मिता मॅमचं, पल्लवी मॅमचं, रुपाली मॅम तुमचं पण दिसतो आहे. येस, सुस्मिता मॅम तुमचं. ओके. आता आपल्याला काय करायची आहे, याला उभी रेष आखायची आहे. डाउझरला कमांड द्या स्टॉप. आणखी त्याला जोरात फिरवा. त्याला म्हणा आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. बघा तो डाउझर तुम्ही कमांड दिलेली ऐकतो का? ओके. आणि आता आपल्याला काय करायचे आहे, इथे एक मिनिट, इथेच उभी रेष आखायची आहे. जिथे आपण आडवी रेष आखलेली आहे इथे आपल्याला उभी रेष आखायची आहे. ओके. उभी रेष आखली. आता डाउझरला बघा, आपण जशी कमांड देऊ त्याच प्रकारे डाउझर आपलं ऐकणार आहे. माझा हात पूर्णपणे दिसतो का? आता दिसतो. म्हणजे तुम्हाला कळेल की मॅम स्वतः हलवत आहे की डाउझर हलवत आहे. ओके. हा, आता म्हणायचे आहे
दिसतो का? दिसतो ना माझा हात बरोबर तुम्हाला? एक मिनिट हा. आता डाउझरला कमांड द्या. हे डाउझर आधी स्टॉप स्टॉप स्टॉप. हे डाउझर उभ्या रेषेत फिर. हे डाउझर उभ्या रेषेत फिर. हे डाउझर उभ्या रेषेत फिर. डाउझर उभ्या रेषेत फिर. आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. हे डाउझर आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. स्टॉप. कॅमेरा झालं, एक मिनिट. आणखी जोरात फिर. त्याला उभ्या रेषेत फिरवायला लावा. हे डाउझर आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. आणखी जोरात फिर. कसं वाटत आहे? डाउझर आपलं ऐकतोय. कसं वाटतंय? कसं वाटतंय? आता डाउझरला तिथे कमांड चेंज करा. आता आपण त्याला आडव्या रेषेमध्ये फिरायला लावलं. उभ्या रेषेमध्ये. आता जेव्हा उभ्या रेषेत फिरताय तेव्हाच त्याला कमांड द्या की आडव्या रेषेत फिर. हे डाउझर आडव्या रेषेत फिर किंवा स्टॉप. करून बघा. होतो आहे? होतो आहे का? आता एका बाजूला तुमचं नाव लिहा. एका बाजूला तुमचं नाव लिहा. एका बाजूला दुसऱ्यांचं नाव लिहा. आणि विचारा की माझं नाव हे आहे का? जसं मी विचारेन की माझं नाव पूजा आहे का? आणि तो तुम्हाला तुमच्या प्रश्नांची, आता आपण त्याला आडवं आणि उभ्या दिशेमध्ये फिरवलं. ओके. आता तुमचं नाव लिहा आणि एका बाजूला दुसऱ्यांचं नाव लिहा, जे आपण रेष आखलेली आहे. ठीक आहे. तर तिथे तुमचं नाव, दुसऱ्यांचं नाव. आणि डाउझरला सांगा की माझं नाव, तुमचं नाव घ्या, नाव लिहा. किंवा आपण हो नाही मध्ये प्रश्न विचारू. ठीक आहे. हो नाही मध्ये म्हणजे कसं असतं? हो नाहीचं कसं असतं बघा. हा डाउझर. हे हो इकडे यस और नो. ठीक आहे. इकडे मी यस लिहिलं, इकडे मी नो लिहिलं. ठीक आहे. या आडव्या रेषेमध्ये. आता डाउझरला मी प्रश्न काय करणार आहे? माझं नाव पूजा आहे का? तुम्हाला सुद्धा तसंच करायचं आहे. माझं नाव पूजा आहे का? 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 हे बघा, यस कळतो. किंवा दुसऱ्यांचं नाव घ्या आणि डाउझरला डायरेक्शन विचारा की माझं नाव हे आहे. येस ऑर नो मध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. येस ऑर नो चे प्रश्न तुम्ही घेऊ शकता. येस ऑर नो चे प्रश्न घेऊ शकता. बघा झालं का? पुन्हा झालं मला सांगा ना, थम्सअप करून असं. झालं का? तुमचं नाव सांगितलं का डाउझरने काय आहे तर? डाउझरला नाव विचारलं तुम्ही तुमचं? सुवर्णा मॅम, अनम्यूट करा. डाउझरने सांगितलं का तुमचं नाव? अनम्यूट करा, अनम्यूट करा. बघा ऑप्शन आलं असेल तुम्हाला. नाही सांगत आहे.
हा हे बघा, नाही सांगत आहे ना, तुम्ही रेख रेख आखली अशी. ओके, आता काय करा, एक मिनिट. त्या प्रश्न काय विचारला तुम्ही? डावजरला प्रश्न हे कन्फ्युजन करणारे नको असतात. प्रश्न आपण त्याला स्पष्ट विचारायचे असतात. तुम्ही मी प्रश्न विचार काय विचारला? हा विचारा, सांगा काय विचारलं तुम्ही डावजरला? माझं नाव सुवर्णा आहे का? तर ते जाग्यावरच थांबलंय, म्हणजे इकडं नाही जात इकडं नाही जात. ओके, ठीक आहे, एकच मिनिट. हम्म. आता असं करून घ्या. तुम्ही आडवे एस और नो मध्ये विचारलं ना? हो हो. हम्म. आता त्याला त्याला म्हणा की माझं नाव सुवर्ण आहे का, त्या दिशेने फिर, असं. माझं नाव सुवर्ण आहे का, त्या दिशेने फिर. माझं नाव सुवर्ण आहे का? त्या दिशेने फिर. माझं नाव सुवर्ण आहे का? त्या दिशेनं 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 फिर. माझं नाव सुवर्ण आहे का? त्या दिशेनं. माझं नाव सुवर्ण आहे का? त्या दिशेनं फिर. थोडंसं फिरलं. फिरलं, परत त्याला विचारा, सांगेल. म्हणजे काय असतं ना, आपण जेव्हा प्रश्न विचारत असतो तर आपले प्रश्न स्पष्ट असायला पाहिजे. माझं नाव सुवर्ण आहे का? त्या दिशेनं फिर. म्हणजे माझं नाव सुवर्ण आहे का? त्या दिशेनं फिर. माझं नाव सुवर्ण आहे का? त्या दिशेनं. रुपाली मॅम, फिरलं का डावजर तुमचं? रुपाली मॅम, पल्लवी मॅम, झालं का डावजर? तुमचं नाव सांगितलं का तुम्हाला डावजरनी? हा. एकदा कनेक्ट करा त्याला, डावजरला परत. एकदा परत हातात घ्या आणि परत प्रार्थना करा. हे ब्रह्मांडीय शक्ती, आता या क्षणी माझ्याशी आणि माझ्या या डावजरशी कनेक्ट व्हा. हे ब्रह्मांडीय शक्ती, आता या क्षणी माझ्याशी आणि माझ्या या डावजरशी कनेक्ट व्हा. मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे प्रदान करण्यास मला सहकार्य करा. हे ब्रह्मांडीय शक्ती, आता या क्षणी माझ्याशी आणि माझ्या या डावजरशी कनेक्ट व्हा आणि मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे प्रदान करा. मला सहकार्य करा, सहकार्य करा, सहकार्य करा. आता येस और नो मध्ये त्याला क्वेश्चन विचारा तुम्ही. येस और नो, आपण जी लिहिलेली आहे येस और नो, आता तिथे म्हणा, हे डावजर मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे मला प्रदान करा. माझं नाव, तुमचं नाव घ्या आणि ते आहे का, त्या दिशेने फिर, असं म्हणा. तुमचं नाव घ्या आणि माझं नाव ते आहे, हे आहे का, त्या दिशेने फिर. बघा फिरतो आहे का? सुष्मिता मॅम, फिरलं का डावजर? अनम्यूट करा, अनम्यूट करा. तुम्हाला ते बटन आलं असेल, अनम्यूट करा. हो मॅम. डावजरने ऐकले का तुमचं? हो मॅम, हो. खूप ऐकलं? छान उत्तर देतोय. छान उत्तर खूपच देते. छान आहे, खूपच छान. फक्त आपण आपले प्रश्न स्पष्टपणे विचारायचे असतात. म्हणजे आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला अचूक प्रदान मग डावजर करत असतो. ओके. आणि डावजरला हे विचारायचे नाही. डावजरला कसं, आता तुम्हाला मी मार्केटमध्ये जाऊ का आज? आज पाऊस येणार आहे का? मला, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारायला नको. वंदना मॅम, मधु मॅम, नम्रता पाटील मॅम, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. कळलं का मी काय म्हणताय तुम्हाला? फिरलं का सुवर्णा मॅम? दिलं का? मग बघा, आपण आपले प्रश्न जे विचारत असतो की नाही, त्याच्यामध्ये स्पष्टता असायला पाहिजे. मधु मॅम सर काय आहे, ते ऑफिसमध्ये. ओके, गुड, नो प्रॉब्लेम. वंदना मॅम, नम्रता मॅम,
स्विच ऑन युअर व्हिडिओ. बघा, जे प्रॅक्टिकल मध्ये सहभाग घेतील त्यांनाच या डाउझर काय आहे, कसं वर्क करतो या गोष्टी माहिती पडेल. जर तुमचे व्हिडिओ ऑफ आहे आणि तुम्ही प्रॅक्टिकलच करणार नाही, तुम्हाला कळणार आहे काय? वंदना मॅम, नम्रता मॅम, सांगा मला, तुम्हाला कळणार आहे काय? मग आपण क्लास करतोय आणि प्रॅक्टिकलच करत नाही. मग नंतर आपल्याला प्रश्न पडतात की अरे हे कसं होतं, ह्यातलं आपल्याला कळलंच नाही. बरोबर. आता तुम्ही ब्राउझरला मॅम मी ट्रॅव्हल करतो. ओके. तुम्ही या ब्राउझरला तुमच्या पास्ट मध्ये काय घडलेलं आहे या गोष्टी सुद्धा विचारू शकता. तुम्हाला फ्युचर मध्ये काय करायला पाहिजे त्या गोष्टी सुद्धा तुम्ही विचारू शकता. आणि ब्राउझर हे उत्तम करिअर याच्यामुळे तुम्ही उत्तम करिअर सुद्धा बनवू शकता खूप छान प्रकारे. आणि जितका आपण ब्राउझरचा उपयोग करू, जितका आपण वापर करू, तितकंच ब्राउझर आपल्याशी कनेक्ट राहतो. बरोबर. आणि आता तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या प्रश्नांची उत्तरे ब्राउझरनी अचूक कशी काय दिली, हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पडलं काय? या मागचं कारण काय आहे? आपलं सबकॉन्शियस माइंड हा ब्रह्मांडाशी कनेक्ट असतो. तुम्हाला वाटलं की अरे याला मी ही दिशा म्हणत आहे, तो त्या दिशेने डायरेक्शन तुम्हाला सांगतो आहे, तुमचं नाव तुम्हाला अचूक सांगतो आहे, मग तुम्ही त्याला आणखी प्रश्न विचारले तो बरोबर तुम्हाला सांगेल. तर हे कसं, तर ब्राउझर हा आपलं सबकॉन्शियस माइंड हा ब्रह्मांडाशी कनेक्ट असतो आणि ब्राउझर सुद्धा मग त्याला कनेक्ट करत असतो. आपण जी एनर्जी, त्याला काय म्हटलं होतं की ब्रह्मांडीय दिव्य शक्ती माझ्या ब्राउझरशी कनेक्ट व्हा. ते ऑलरेडी कनेक्ट असतात, फक्त आपल्याला ते बोलायची आणि त्यांना आणखी कनेक्ट करायची गरज असते. म्हणजे बघा, ही ऊर्जा आधीपासूनच आहे पण ती आपण वापरली नाही. या आधी तुम्हाला माहिती होतं का असं काहीतरी आहे आणि अशी आपण ही ऊर्जा वापरू शकतो? तुम्हाला या आधी माहिती होतं का? नाही. पण असं होतच होतं आधी सुद्धा. पण काही गोष्टी काय असतात, या गोष्टी आपल्याला सांगणारं हवं असतं. बरोबर. सांगितल्याशिवाय कळत नाही. राईट. तर ब्रह्मांडाशी कनेक्ट असल्यामुळे आपल्या फ्युचरमध्ये काय घडणार आहे या गोष्टी सुद्धा आपण या ब्राउझरनी काढू शकतो. ब्राउझर आपल्याला या गोष्टीमध्ये सुद्धा खूप हेल्प करतो. ओके. आणि फक्त तुमचे येस ऑर नो चे प्रश्नच नाही, तर तुम्ही या ब्राउझरनी स्वतःची हिलिंग, म्हणजे ज्यांनी रेकी शिकलेली आहे त्यांना हिलिंग ही प्रोसेस माहितीये की हिलिंग काय असतं. हिलिंग आपण आपल्या पामचक्राने करत असतो. तर आपण या ब्राउझरनी आपल्या फुल बॉडीची हिलिंग सुद्धा करू शकतो. आपल्या फुल बॉडीची आपण हिलिंग सुद्धा ब्राउझरनी करू शकतो. आणि आपण माझी एक स्टुडंट आहे, तिने या ब्राउझरला, म्हणजे होतं ना की मी हे करू नको अशा मध्ये अडकलेली आहे, त्यात तुम्ही ब्राउझरला प्रश्न विचारू तुम्ही त्या दिशेमध्ये सरळ जाऊन तुम्ही तुमचं उत्तम करिअर आणि तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मला करायलाच पाहिजे का आणि ती तुम्हाला कशी मिळणार या गोष्टीमध्ये सुद्धा ब्राउझर मदत करत असतो. ओके. तुमचं वेट, तुम्ही या ब्राउझर तुमचं वेट, बीपी किती आहे या गोष्टी सुद्धा माहिती करून घेऊ शकता. ओके. आणि ब्राउझर फक्त एक छोटं साधन जरी असलं की नाही तरी त्यात खूप पॉवर आहे. तुम्हाला थोडं तुम्ही ते तुमच्या अंगठीशीच कनेक्ट केलेलं आहे. मग विचार करा की या क्रिस्टल ब्राउझर मध्ये किती पॉवर असेल. तुम्हाला वाटलं असेल की मॅम तुमच्या हाताने पटकन हा डायरेक्शन सांगतो आहे. बरोबर. तर ती कनेक्टिव्हिटी असते. कनेक्टिव्हिटी. आणि माझं कसं कंटिन्यू मेडिटेशन करत असते मी. ध्यान साधना जेवढं तुम्ही कराल तेवढं तुमचं ब्रह्मांडाशी तुमचं कनेक्शन तेवढंच घट्ट होईल.
ओके. कुणाला काही प्रश्न आहे का डाउजर बद्दल? काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. डाउजर बद्दलची काही प्रश्न विचारू शकता आणि ज्यांनाही बोलायचे असेल ते मला असं थम्स अप करा. म्हणजे मला कळेल की तुम्हाला कोणाला बोलायचं आहे तर. ओके ओके. एक मिनिट. हा सुवर्ण मॅम करा unmute. मला ना 12-13 वर्षापासून स्किन सोरायसिसचा त्रास आहे. तर हे रेकी मी त्याच्यासाठी मला शिकायची आहे. मी खूप म्हणजे ऐकलं की त्याच्यापासून आपण लवकर चांगलं होऊ शकतो. आतापर्यंत 15-16 वर्ष झाली माझी तब्येतच चांगली होत नाहीये. म्हणून मला ही रेकी शिकायची आहे. तर मला त्याच्यासाठी काय करावं लागेल आणि कशी प्रॅक्टिस करावं लागेल आणि कसं शिकावं लागेल असं. ओके. तुम्ही रेकीच्या कोणत्या ग्रुपमध्ये जॉईन आहे मॅम? आता म्हणजे कधी जॉईन झाले तुम्ही? हे आता फर्स्ट टाइमच आहे, तुमची लिंक आली आणि तुम्ही मला जॉईन करायला लावलं. तुम्ही रेकीच्या ग्रुपमध्ये आहे का? नाही माहिती, पण आता हा तुमचा कुठला ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये मी आले. नाही, माझे 2-4 ग्रुप आहे रेकीचे. तर मला माहिती नाही की तुम्ही कुठल्या ग्रुपमधून जॉईन झालेले नाही, आहे. मी फर्स्ट टाइमच तुमच्या ह्या ग्रुपमध्ये आलेली आहे. मला बाकी काहीच ग्रुप मी माहित आपल्या नाही. रेकी मी तेच सांगते आहे की रेकीच्या ग्रुपमध्ये सुद्धा मी ब्राउझरची लिंक टाकत असते. म्हणजे कुठलेही आपले वेबिनार असले तरी मी त्याची लिंक प्रत्येक ग्रुपमध्ये टाकत असते. ओके. आणि मला पर्सनली तुमच्याशी बोलायचं पण होतं आणि तुमचा नंबर मिळाला तर छानच होईल. माझा नंबर ग्रुपवरच आहे ना मॅम. नाही माहिती, मला बघावं लागेल. मग मला दिसत नाही त्याच्यावरती नंबर वगैरे असं. ओके. एक मिनिट. मी रेकॉर्डिंग पॉज करते. नंबर तुम्ही मला एक दुपारी कॉल करा. म्हणजे 2 ते 3 मी फ्री आहे. 3 नंतर नका करू. 2 ते 3च्या मधामध्ये कॉल करा. मग आपण बोलू. ठीक. ओके. आपलं हे कोर्स पेंडुलम डाउझरचे हे कोर्स आपलं 4 दिवसाचं असतं आणि त्यात तुम्हाला कोकोनट डाउझर शिकवलं जातं. पेंडुलमच्या माध्यमातून तुम्ही 7 चक्रांची हीलिंग प्लस म्हणजे स्वतःची हीलिंग आणि याच्या सोबत तुम्हाला बुद्ध मंत्रा म्हणजे मेडिसिन बुद्ध मंत्रा आणि 7 चक्रांचा ऑडिओ या स्वरूपामध्ये तुम्हाला मिळत असतं. आपला जो पेंडुलम डाउझरचा कोर्स आहे त्यात तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारची पीडीएफ. एकच मिनिट. यात तुमचे संपूर्ण प्रश्न हे बघा या प्रकारचे असतं. म्हणजे तुम्ही तुमचं नाव, म्हणजे काही प्रश्न तुम्हाला येस ऑर नो मध्ये पाहिजे असेल तर येस ऑर नो मध्ये अशा प्रकारचं असतं. त्याचसोबत तुम्हाला तुम्ही स्वतःच विचारू शकता की मी आता युवा अवस्थेमध्ये आहे, किशोरी, बाल्य, वृद्ध की मृत्यू पावलेली आहे. अशा प्रश्न म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला या प्रकारची पीडीएफ तुम्हाला दिली जातं. तुम्हाला तुमचे चक्र कुठलं बॅलन्स आहे, अनबॅलन्स आहे किंवा अजून त्याच सोबत तुम्हाला तुमचं वजन किती आहे, पर्सेंटेज तुम्हाला 10 मध्ये किती पर्सेंटेज आले होते, 12 मध्ये, अशा प्रकारचे तुम्ही फ्युचर म्हणजे जे पास्ट मध्ये घडलेले आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारू शकता किंवा तुम्हाला फ्युचर मध्ये काय करायला हवं किंवा त्याचसोबत तुम्हाला इथे म्हणजे असं हे 17 पेजचं पीडीएफ आहे. पेंडुलम डाउझरचं 17 पेजचं पीडीएफ आहे. या कोर्समध्ये तुम्हाला हे पीडीएफ प्लस 7 चक्रांचं मेडिटेशन ऑडिओ आणि बुद्धा मंत्रा अशा प्रकारचे या कोर्समध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे. आणि म्हणजे आपण शिकणार आहोत कोकोनट डाउझर आणि पेंडुलम डाउझर. फक्त याला म्हणतात पेंडुलम डाउझर.
ओके. आणि कोकोनट ट्राउझर म्हणजे आपण या नारळाच्या माध्यमातून स्वतःच्या घराची, म्हणजे आपल्या कोर्समध्ये 2 ट्राउझर आपण शिकणार आहोत. एक कोकोनट ट्राउझर आणि एक पेंडुलम ट्राउझर. कोकोनट ट्राउझरच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या घराची एनर्जी चेक करू शकता. आणि फक्त घराची एनर्जीच नाही तर याच सोबत तुम्हाला, बघा तुम्ही कधी ऐकलेलं असेल की नारळाने, म्हणजे नारळाच्या माध्यमातून त्या जागेमध्ये, कुठल्या जागेमध्ये पाण्याचा सोर्स जास्त आहे आणि कुठल्या जागेमध्ये पाण्याचा सोर्स कमी आहे. ज्यांनाही पाण्याचं म्हणजे बोरवेल म्हणा किंवा विहीर असं करायचं असलं की त्याआधी कुठे पाणी जास्त आहे हे बघितलं जातं. ओके. तर कोर्समध्ये तुम्हाला हे शिकवलं जाणार आहे की तुम्ही सुद्धा या गोष्टी शिकायला, तुम्हाला म्हणजे तुम्ही या गोष्टी शिकणार आहात. कुठे पाणी जास्त आहे आणि कुठे कमी आहे. माझी फी तुम्हाला, आणि तुम्ही इतरांच्या घरी जाऊन त्यांच्या घरची सुद्धा एनर्जी चेक करू शकता कोकोनट ट्राउझरच्या माध्यमातून. आणि त्याचसोबत तुम्ही व्हिजिटला सुद्धा जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला या कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे की दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घराची एनर्जी चेक करायची आहे. आणि जर त्यांच्या घरामध्ये एनर्जी निगेटिव्ह आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला त्यांना काही रेमेडीज सुद्धा द्यावी लागणार आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की मॅम आम्ही त्यांच्या घरी गेलो, काही जागी आम्हाला निगेटिव्ह एनर्जी जाणवली, पण मग आता आम्ही काय करायचं? तर त्यांना तुम्हाला रेमेडीज सुद्धा सांगावी लागेल. या कोर्समध्ये मी तुम्हाला रेमेडीज सुद्धा सांगणार आहे. आणि आपली याची फी आहे 1111 रुपये आणि हा कोर्स राहतो फक्त 4 दिवसाचा. यात तुम्हाला 2 ट्राउझर, म्हणजे कोकोनट ट्राउझर आणि पेंडुलम ट्राउझर असे 2 शिकवले जाणार आहे 4 दिवसाच्या कोर्समध्ये. ओके. तुम्हाला यात काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता. कुणालाही काहीही प्रश्न विचारायचे असतील तर मला विचारू शकता. आणि कोकोनट ट्राउझर एवढं छान आहे की फक्त शिकण्यासाठी नाही, म्हणजे तुम्हाला बघा हा माझ्या हातावर एक, मी याला विचारते प्रश्न. म्हणजे या ट्राउझरला कसं कनेक्ट, या कोकोनटला कसं कनेक्ट करायचं आणि याला कशा प्रकारचे प्रश्न विचारायचे, ठीक आहे, हे सगळं तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. याच्याशी कनेक्टिव्हिटी आणि प्रश्न, म्हणजे फुल एक क्लास तुमचं कोकोनट ट्राउझरचे राहील आणि 3 क्लास हे आपले पेंडुलम ट्राउझरचे राहणार आहे. ओके. तर असं टोटल मिळून 4 क्लास आपले राहणार आहे. आणि ते क्लास आपले उद्याला स्टार्ट होणार आहे, म्हणजे वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 4 क्लास आपले असे चालणार आहेत. ज्यांनाही ऍडमिशन घ्यायची असेल आणि अजून डिटेल्स मध्ये मी आपल्या ग्रुपवर शेअर करणार आहे. डिटेल्स मध्ये या गोष्टी आणखी तुम्हाला काय काय मिळणार आहे त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि यात एक म्हणजे जे लोक 5, आपलं एक लकी ड्रॉ, म्हणजे 5 लोक आधी ऍडमिशन घेतील त्यांना 1111 रुपये आणि 6वं जेही राहील त्यांना 1500 रुपये पे करावे लागेल. ओके. आपण हे ठेवलेलं आहे की 5 लोक जे पुढचे, सुरुवातीला जे 5 लोक, कारण आपली वेळ खूप कमी आहे आणि उद्या आपली बॅच ही 1 ते 2च राहणार आहे. मग आज ज्यांनी ऍडमिशन केली आणि 5 लोकांचे जास्त 6वा जोही व्यक्ती राहील त्यांना 1500 रुपये या क्लासची फी पेड करायची आहे. ओके. याची सर्वांनी नोंद घ्यायची. ओके. कुणाला काहीही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता हँड राईज करून. मी शिकवलेलं समजलं काय? शिकवलेलं समजलं काय? की सगळं डोक्यावरून नाही गेलं ना असं? म्हणजे कसं आपण कम्युनिकेशन करत असलो की आपल्याला कळते की आपण नाहीतर मी बोलत आहे आणि तुम्ही चुपचाप आहात, काही बोलत नाही, काही थम्सअप नाही, काही नाही. ओके. आणि आपलं जे कोर्स असतं तुम्हाला फक्त 1 टाइम पे करायचं असतं. म्हणजे
तुम्ही आता एक टाइम म्हणजे एकच तुम्हाला फी पेड करायची. आपल्या प्रत्येक कोर्सची सेम असतं. म्हणजे तुम्हाला लाईफ टाइम एक्सेस दिलं जातं. लाईफ टाइम एक्सेस कसं? आता तुम्ही वन टाइम पेड कराल. मग हे 4 दिवस तुम्ही क्लास केला आणि परत म्हणजे प्रत्येक महिन्याला आपली ती बॅच सुरू होत असते. रेकी सेकंड थर्ड लेवल म्हणा, एंजलची, डावजरची, समृद्धी शक्तिपात जेव्हा होतं म्हणजे जेव्हाही हे सगळे कोर्सेस आपण घेत असतो आणि रेकी सगळे कोर्सेसचं आपलं लाईफ टाइम एक्सेस असतं. म्हणजे एकचदा तुम्हाला फी पेड करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही कितीही त्या क्लास करू शकता. तुम्हाला मी आहे तोपर्यंत माझा एक्सेस इथे आहे तोपर्यंत तुम्ही क्लास करू शकता. म्हणजे मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला क्लास करावं. तुमच्या मनात जेव्हा येईल तेव्हा तुम्ही ते करू शकता. ओके. आणि तुम्हाला व्हिडिओची रेकॉर्डिंग मिळत असतं. ओके. हा अनम्यूट करा सुष्मिता मॅम. स्मिता मॅम सॉरी. मॅम मी फेब्रुवारीत करते. आता सगळं साखरपुडा, लग्न गोंधळ आहे ना, हो, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आपण आहो की एकामेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जेव्हा करायचं तेव्हा करा. करेन आपलं आणि शिकेन असे. येस आपलं प्रत्येक महिन्यामध्ये असतातच. मी फेब्रुवारी करते. तेव्हा डोकं जरा शांत असेल ना, फिरणं कमी असेल, शॉपिंग कमी असेल. नक्की. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाकडे लक्ष द्या आणि सगळं छान सगळं ओके. नीट. ओके. हा सुष्मिता मॅम बोला. अनम्यूट करा. हा अनम्यूट केलं. हा मॅम. हॅलो. बोला आवाज येतोय मला. हा मॅम मी जानेवारीत करते. हो आता मार्गशीर्ष गुरुवार आहे ना. जेव्हा असं काही नाही 4 दिवसाचा कोर्स असतो हा. आणि मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात फ्री असेल जरा. ज्यांना जेव्हाही करायचे तेव्हा करू शकता. पण आपल्या जानेवारी महिन्यामध्ये याचीच फीज 1500 होणार आहे. मी सांगणार होती. म्हणजे आता हा लास्ट आहे डिसेंबर महिना आणि याच कोर्सची फी आपली 1500 पुढल्या महिन्यापासून होणार आहे. ओके. आपल्या रेकीचे आणि डावजर सगळ्या फीज ह्या जानेवारी महिन्यापासून वाढणार आहे. ओके. अजून काही कोणाला प्रश्न? ओके. सर्वांना सगळं समजलेलं आहे आणि आपली प्रोसेस सुरू झालेली आहे. आता मी तुम्हाला म्हणजे काही डावजर बद्दलच्या काही गोष्टी आपल्या ग्रुपवर शेअर करणार आहे. ओके. तो मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू.